आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान इथं कळंब येथे आपण आयोजित केलेलं आहे। हे अभियान महसूल विभागाच्या ज्या विविध सेवा आहेत तर त्या सेवा जनतेला अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा उद्देशाने हे शिबिर महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार माननीय महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हे राबवण्यात येत आहे। आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांची ग्रामीण लोकांची गर्दी बघून खरोखर समाधान होत आहे। इथं आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड, त्याच्यामध्ये विभक्त रेशन कार्ड असतील, काही दुबार रेशन कार्ड असतील, ते आज आपण इथं वाटप करतोय। बऱ्याच आदिवासी बांधवांना आपण आज ती कार्ड वाटप केलेले आहेत। या शिबिराच्या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी माझे कळंब मंडळातील सर्व तलाठी, माझे सर्व सर्कल, कळंबचे सर्कल यांनी ॲक्टिवली रोल घेऊन सगळ्या गावामध्ये भेटी देऊन सगळे पदाधिकारी, इतर घटक यांना सगळ्यांना याबाबतची प्रसिद्ध करून आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची कामे होतील असं नियोजन केलेलं आहे। रेशन कार्डबरोबर आज आपण आधार कार्ड, आरोग्य तपासणी, काही मोजणीच्या संदर्भातील काही विषय असतील, रस्त्याच्या संदर्भातले विषय असतील, सातबाराच्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यामध्ये वारस नोंदी आहेत, आपण ही सर्व प्रकारची आज आपण निवेदन स्वीकारत आहोत। काही निवेदन इथं शिबिरामध्येच मार्गी लावलेले आहेत। काही KYC संदर्भातली रेशन कार्डचे काही विषय आहेत, मोजणीचे काही विषय आहेत, त्याचेही काही चौकशीचे आदेश आज इथूनच कॅम्प स्तरावरूनच दिलेले आहेत। आणि आज जी काही रेशन कार्ड, आधार कार्ड जी तयार झालेले आहेत, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हे सुद्धा आपण मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वितरित करतोय। मला यामध्ये अगदी मनापासून नमूद करावेसे वाटते, आरोग्य यंत्रणा, ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी यांनी हा आदिवासी बहुल एरिया आहे तर सर्वांनी इथं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या गर्दीवरूनच लक्षात येते सगळे जेन्युइन आणि असे आदिवासी खरेखुरी ग्रामस्थ लोक आहेत आणि यासाठी माझ्या यंत्रणेने खरोखर चांगली श्रम घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे। चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। लोक आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातल्या लोक इथे येऊन योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत। तहसील ऑफिस इथून बरंच लांब असल्यामुळे त्यांची इथं चांगल्या प्रकारे सोय होऊन जे दाखले आहेत किंवा योजना आहेत त्याबद्दल माहिती पण मिळते आणि त्या योजनेमध्ये त्यांची नोंदणी करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे।